विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील एक कविता आहे त्या कवितेचा अर्थ समजून घेऊ. कवितेचे नाव आहे फन विथ ॲक्शन. फन म्हणजे गंमत किंवा मजा आणि ॲक्शन्स म्हणजे कृती, कृतीमधून मजा. चला आपण आता कविता वाचायला सुरुवात करू. Wave your hands up in the air, run fast here and there, stop and freeze, don't even blink, stand so still and try to think, shake your knees, touch your toes, wiggle fingers, strike a pose, turn around with joyful cheer. Let's do it again, come on my dear. Jump up high, then land with ease. Clap your hands and bend your knees. Smile bright and count to 10. Ready, set, let's play again. Listen, sing and act. Listen म्हणजे ऐकणे, sing म्हणजे गाणे आणि act म्हणजे कृती करणे. ऐका, म्हणा आणि कृती करा. Wave your hands up in the air. Wave म्हणजे हलवणे, your म्हणजे तुमचे, you म्हणजे तू आणि your म्हणजे तुमचे किंवा तुझे. Hands म्हणजे हात, up म्हणजे वर, in the air, air म्हणजे हवा, तुमचे हात हवेत हलवा. Run fast here and there. Run म्हणजे पळणे, fast म्हणजे जोरात, हेअर म्हणजे इथे, देअर म्हणजे तिथे. रन फास्ट हेअर अँड देअर म्हणजे इकडून तिकडे जोरात पळा. स्टॉप अँड फ्रीज. स्टॉप म्हणजे थांबणे आणि फ्रीज म्हणजे स्थिर राहणे. डोंट इवन ब्लिंक. ब्लिंक म्हणजे डोळ्यांची हालचाल करणे, पापण्या मिचकावणे. स्टॉप अँड फ्रीज म्हणजे थांबा आणि स्थिर राहा. डोंट इवन ब्लिंक म्हणजे पापण्यासुद्धा मिचकावू नका. स्टँड सो स्टील अँड ट्राय टू थिंक. स्टँड म्हणजे उभे राहणे, स्टील म्हणजे शांत, अँड ट्राय, ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, टू थिंक, थिंक म्हणजे विचार करणे. शांत उभे राहा आणि विचार करण्याचा प्रयत्न करा. शेक युअर नीज. शेक म्हणजे हलवणे, नीज म्हणजे गुडघे, तुमचे गुडघे जोरजोरात हलवा. टच युअर टोज. टच म्हणजे स्पर्श करणे, टोज म्हणजे पायाची बोटे, आता तुमच्या पायाच्या बोटांना स्पर्श करा. विगल फिंगर्स, स्ट्राईक अ पोज. विगल म्हणजे हलवणे, तुमचे फिंगर्स म्हणजे बोटे, तुमची बोटे जोरजोरात हलवा. स्ट्राईक अ पोज, पोज म्हणजे स्थिती, एक विशिष्ट स्थिती घ्या. टर्न अराउंड. टर्न म्हणजे फिरणे, अराउंड म्हणजे गोल गोल. विथ जॉयफुल चिअर. जॉयफुल म्हणजे आनंदाने, चिअर म्हणजे उत्साहाने, आनंदाने आणि उत्साहाने गोल गोल फिरा. लेट्स डू इट अगेन. अगेन म्हणजे परत. चला आपण आता हीच कृती परत करूया. कम ऑन माय डिअर. लेट्स डू इट अगेन. कम ऑन माय डिअर. लेट्स डू इट अगेन. अगेन म्हणजे परत. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आपण हीच कृती आता परत करूया. जम्प अप हाय. जम्प म्हणजे उडी मारणे, अप म्हणजे वर, हाय म्हणजे उंच, वरच्या दिशेने उंच उडी मारा. देन लँड विथ एज. एज म्हणजे सोपे, लँड म्हणजे खाली येणे आणि आता हळूच खाली या. क्लॅप युअर हँड्स अँड बेंड युअर नीज. क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे, हँड्स म्हणजे हाताने, तुमच्या हातांची टाळी वाजवा. अँड बेंड म्हणजे वाकवणे, बेंड युअर नीज, तुमचे गुडघे वाकवा. स्माईल ब्राईट म्हणजे स्माईल ब्राईट अँड काउंट टू 10. छान छान स्मित करा. अँड काउंट टू 10 आणि 10 पर्यंत मोजा. रेडी, सेट, लेट्स प्ले अगेन. पुन्हा हा खेळ खेळायला तयार व्हा. पहिला प्रश्न आहे डी. लिसन अँड रिपीट. ऐका आणि म्हणा. एअर, देअर, ब्लिंक, थिंक. 10 अगेन. टोज, पोज, चिअर, डिअर.
इज, नीज. हे शब्द वाचताना तुमच्या लक्षात येईल की शेवटच्या अक्षराचा उच्चार सारखाच झाल्यासारखा आपल्याला वाटतो. तर अशा शब्दांना आपण रायमिंग वर्ड्स असं म्हणतो. पुढचा प्रश्न बघा. लिसन अँड ॲक्ट. लिसन म्हणजे ऐकणे आणि ॲक्ट म्हणजे कृती करणे. ऐका आणि कृती करा. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कृती दिलेल्या आहेत. आपल्या मित्रांसोबत आपण हा खेळ खेळू शकतो. वेव युअर हँड्स म्हणजे तुमचे हात हलवा. जम्प अप हाय म्हणजे जोरात उडी मारा. शेक युअर नीज म्हणजे तुमचे गुडघे हलवा. टर्न अराउंड म्हणजे गोल गोल फिरा. पुढचा प्रश्न आहे एफ. राईट सम फनी ॲक्शन्स अँड इन्स्ट्रक्शन्स. फनी म्हणजे गमतीदार, ॲक्शन म्हणजे कृती आणि इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना. काही गमतीदार कृती आणि सूचना लिहा. ही गमतीदार सूचना आणि कृती. टच युअर नोज विथ युअर टंग. तुमच्या जिभेने तुमच्या नाकाला टच करा किंवा स्पर्श करा. 2. जम्प लाईक फ्रॉग. फ्रॉग म्हणजे बेडूक, बेडकाप्रमाणे उड्या मारा. क्लॅप युअर हँड्स अँड जम्प अप हाय. क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे. तुमच्या हातांची टाळी वाजवा आणि उंच उडी मारा. वेव युअर हँड्स लाईक बटरफ्लाय म्हणजे बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू, फुलपाखराप्रमाणे तुमचे हात हलवा. पुढचा प्रश्न आहे व्हॉट मेसेज डज द पोयम कन्व्हे. म्हणजे ह्या कवितेतून आपल्याला कोणता संदेश मिळतो. या प्रश्नाचे उत्तर आहे द पोयम इन्करेजेस अस टू स्टे प्लेफुल अँड ॲक्टिव्ह. या पोयममधून किंवा या कवितेतून आपल्याला असा संदेश मिळतो की प्लेफुल म्हणजे खेळकर आणि ॲक्टिव्ह म्हणजे कार्यक्षम. आपण नेहमी खेळकर आणि कार्यक्षम राहिलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे फाइंड आउट द ऑपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग. ऑपोजिट म्हणजे विरुद्धार्थी. दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. पहिला शब्द आहे फास्ट. फास्ट म्हणजे जोरात. फास्टच्या विरुद्ध स्लो. स्लो म्हणजे हळूच. दुसरा शब्द आहे हाय. हाय म्हणजे उंच. विरुद्धार्थी शब्द आहे लो. पुढचा शब्द आहे स्टॉप. स्टॉप म्हणजे थांबणे. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्टार्ट. स्टार्ट म्हणजे सुरू करणे. चौथा शब्द आहे अप. अप म्हणजे वर आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे डाऊन. डाऊन म्हणजे खाली. विद्यार्थी मित्रांनो, असेच आपल्या अभ्यासाशी संबंधित नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.